आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या झटपट 24 बातम्यांवर। टीम इंडियाच्या अनियंत्रित गर्दीवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरले। या गर्दीत अनेकांना धक्काबुक्की होऊन दुखापत झाल्याचा व्हिडिओ व्हायरल। महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज 4 वाजता टीम इंडियाचा गौरव होणार। आज विधान भवनात राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत कोणते निर्णय होणार याकडे सर्वांचंच लक्ष। मुंबईमध्ये आदिवासी प्रश्नावर राज्यस्तरीय बैठक होणार। महत्त्वाच्या बैठकीत नेमके काय निर्णय होणार याकडे लागले सर्वांचं लक्ष। अनेक योजना आणूनही मला शिव्या श्राप, अजित पवारांचं उत्तर। अजित पवारांकडून व्हिडिओ ट्विटद्वारे माहिती। राजकारणामध्ये आल्यापासून पक्ष बदलला नाही। पहिल्या दिवसापासून जनता हाच माझा पक्ष, जे करतो ते जनतेचा विचार करूनच करतो। अजित पवारांकडून व्हिडिओ ट्विट। माझ्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले, पण एकही आरोप सिद्ध झाला नाही ना भविष्यात होईल, अजित पवारांचा दावा। अजितदादांवर मोदी फडणवीसांकडून भ्रष्टाचाराचे आरोप, त्यावर भाजपने उत्तर दिलं पाहिजे। अजित पवारांच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई, अडचणींमुळे दादा भाजपसोबत। दादांवर सातत्याने त्यांच्या जवळच्या लोकांकडून टीका, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। शिंदे आणि अजितदादांमध्ये श्रेयवादाची लढाई, अजितदादा आणि महायुतींच्या नेत्यांमध्ये धुसफूस, श्रीकांत शिंदेंचा दावा। निवडणूक जिंकण्यासाठी सरकारी पैशांचा वापर, निवडणुकांच्या तोंडावर योजना आणणं म्हणजे जुमला, सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात। 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका, लोकसंख्या नियंत्रित व्हायला हवी, अनिल बोंडेंची मागणी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आजपासून कामकाजात सहभागी होणार। शिवीगाळ केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे निलंबनाचा कालावधी 5 वरून 3 दिवसांवर। अंबादास दानवेंनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर माफ करण्यात आपली हरकत नाही, भाजप खासदार प्रसाद लाड यांनी उपसभापती नीलम गोरेंना कळवलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, महायुतीच्या सर्व नेत्यांनी मिळून मुख्यमंत्र्यांच्या नावे योजना बनवली, संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर। जो मोठा गुन्हा करतोय त्याला ससून रुग्णालय संरक्षण देतंय, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवाराचं विधानसभेत आरोप। 2 ते 3 घटनांमुळे ससून बदनाम झालं, यापुढे अशा घटना होणार नाहीत, कडक निर्णय घेतले असल्याची हसन मुश्रीफ यांची माहिती। मनोज जरांगेच्या सुरक्षिततेसाठी 4 पोलीस अंमलदार नियुक्त केले असल्याची मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत माहिती। धारावीकरांचं मुलुंडमध्ये पुनर्वसन होणार, आरटीआय मधून माहिती समोर। धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये होणार नाही, मला फडणवीसांकडून आश्वासन, पालिका आयुक्तांचं पत्र जुनं असल्याचं किरीट सोमय्या यांचं वक्तव्य। मुंबईतील दुग्धविकास विभागाची 8.5 एकर जमीन अदानींच्या घशात घातली आणि विरोध केल्यामुळे तुकाराम मुंडेंची बदली केली, वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप। जवळपास 1 लाख कुटुंबांना धारावी प्रकल्पामध्ये अपात्र ठरवलं जाईल, विकास अदानींचा होतोय की धारावीचा? जमीन प्रकल्पाच्या घोटाळ्यानंतर आदित्य ठाकरेंचा सरकारला परखड सवाल। वसंत मोरे 9 जुलैला शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार। तर या होत्या आजच्या झटपट 24 बातम्या। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।